चला मालकावर किती प्रेम असावं याच्यावर सांगतोय. तर पंढरपुरातल्या मालकाने कौरवाचं सत्व हरण करण्यासाठी एका महाराजाचं रूप घेतलं आणि आले. कुठे धर्म ते दुर्योधन कुठे? परगावी गेलेले आहेत. काय काम आहे? कर्णाने विचारलं. आमके आमक काम आहे, अन्न सत्र चालू आहे. आवाज अन्नाचा तुटवडा पडतोय, द्रव्य पाहिजे. तर कर्णानं विचार केला. देव हे ओळखू नाही आला, पण कर्णानं साधूच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर सूर्याच्या तेजाकडे बघितलं होतं. तर सूर्य त्या साधूकडे बघून लाजत होता, याचा अर्थ ह्यो पंढरपुरातला होता. आणि मग कर्णाच्या लक्षात आलं, सूर्याच्या कांतीला लाजवी तू इतका साधू जर विनमुख गेला तर कौरव मातीत जातील. म्हणून देवदर्शनाकरता दुर्योधनाची बायको चालली. तिचं नाव होतं भानुमती आणि आवाज तिला दाशीला. आई साहेब वयस्कर दाशी होती जी. मालकिनीला सांगा उभं राहा. मालकीने ती उभं राहा. आणि दाशीला सांगितलं, आई साहेब मालकिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातले जोडवे सोडून सगळे दागिने काढा. रस्त्यात 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 काढून घेतले. आणि कर्णानं गठोडं बांधून त्या साधूला दागिने दिले. दागिने दिले. टच 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 महाराज रडत होता. म्हणला कर्ण जर इतक्या तत्वावर राहिला तर पांडव मरतेत, कौरव जिंकतेत. इतकी मालकाविषयी इमानदारी ठेवा. त्याचं नाव गढी. अहो तिसऱ्या पिढीला तर तहसीलदार जन्माला येईन गड्याच्या घरात. पण मालक वरी जावा असं ज्या सेवकाला वाटत नाही ते कायमस्वरूपी चाकरी. शाप नाही बरं माझा, मी पुरावा वाचून सांगतो. कधीच मालकाच्या विरोधात जाऊ नये, हे तत्व असलं पाहिजे माणसाचं. श्याम काका किती तत्वनिष्ठ. काय पुराण डोकं लावून श्याम काका पुढं देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर तुकोबारायची परिस्थिती पाहिली. वारीला गेले ते तुकोबाराय. बाईसाहेब घरी होत्या, जिजाबाई लेकरं होते. काका आलात? हो माय आलो, मी आलो. बसायला बोऱ्या टाकला, पाणी दिलं लोटकभर. त्यावेळेला परिस्थिती तुकोबारायची अत्यंत बिकट होती. बराच वेळ काका बसले. शहाण्या माणसाला उसना आव कळतू बरं. शहाण्या माणसाला उसना आव कळतू, उसनी टेक कळती. हो, तोंडानं सांगितलेली संपत्ती पण कळती शहाण्या माणसाला. ते श्याम काका होते. त्याच्या लक्षात आलं परिस्थिती तुकोबारायची फार खालावली. घरी गेले. रस्त्यानं जाताना विचार केला, द्यावं काय? ज्वारी टाकून द्यावा तर बुवा वारीहून आल्यावर वाटून टाकील. पैसे द्यावा तर बुवा वारीहून आल्यावर वाटून टाकील. मग काय शोभतंय? कशाला म्हणते सेवक? तुकोबारायने सुद्धा एका रस्व दीर्घाईत की आपली चूक काढू नये अशा तत्वावर श्याम काका आरूढ गायन मसर दिली. आपल्या संस्कृतीत लग्नात गाय बांधित होते मंडपात, वेलेली बरं का. वासरासह मंडपाची सावली जिकून पडती त्या बाजूनं गाय बांधायची, मग मंगलाष्टकाला सुरुवात करायची. अशी मी 5-4 लग्न माझ्या लहानपणी पाहिले. आता बाप जरी गाय द्यायला तयार आहे तर जावाई म्हणून कशाला बापा ही भानगड, आणि हिला कुठं बांधावा? गायी फक्त आता माईकवर कीर्तनातच सांगायच्या. ज्यानं नाही त्यानं सांगावं. खालच्यानं गायीवर बोलताना कीर्तन करायला विचारावं, तू याकडे किती आता धोतर पिवळं होईन. बोलणं काय सोपं असतंय हा. मग जे घरातले पैसे रानातले कष्ट करून रक्ताचा घाम करून मातीत टाकते त्याला गायी सांभाळायला लावायला, तू महाराष्ट्रातले सगळे पाकिटं आणायला तू ह्याकडे एक नाही. यम तू ही बसायची जागा हानील. तुला बसून खाऊच द्यायचा नाही, उभ्यानंच खाय म्हणेल, उभ्यानंच खाय म्हणेल. काही आता फक्त धर्म झालं, काही झालं माईकवर बोलायचाच. एखाद्या माणसाच्या हातात माईक आलं ना अण्णा, इतका धर्माच्या गप्पा करीन की धर्म याचंच पोरग आहे, इतका गप्पा हाणतो. आणि त्याच्या छातीला जर मशीन लावली तर मशीन जळून जाती धर्माची. इतकं त्याच्या पोटात काळ. नुसतं माईकवर धर्म सांगितला जातो. विठाला विठाला माय बापावर सांगायचं आणि माय बाप सांभाळायचे कोणी? वक्ते बाबा म्हणायचे,
जो पक्वाद्या, जो गायक आणि कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार मायबापाला सांभाळीत नसल आणि त्याला तुम्ही बलून पाकिट देत असताल तर तुमच्या 42 पिढ्या नरकाला जात्या. 42 पिढ्या नरकाला जात्या. त्याचं कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा पाप लागत असते. तुका मने पाप माय नावडे जा बाप, माय नावडे जा बाप, माय नावडे जा बाप. तुका मने पाप माय नावडे जा बाप. म्हणजे कशामुळे कोटीची नोट म्हणत होते माहिती आहे का? इथं बसा. कशामुळे कोटीची नोट म्हणत नाना म्हणतो राम बाबा, कीर्तनकार बोलत असताना गायकाने प्रमाण दिलं की कीर्तनकार रेल्वेचं तोंडे समजायचं, आणि कीर्तनकार बोलत असताना गायकाला प्रमाण नाही देता आलं की समजायचं कीर्तनकार 4 चाकाची गाडी कोणाला उडीत चाललाय. रेल्वे उडीत नाही ना, उडीत नाही, उडीत नाही, उडीत नाही. म्हणून गायकाचं इतकं अनन्य साधारण महत्व आहे. विठाला विठाला वारीला चालले तुकोबार आहे. आमचे महाराज सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी तरुण कीर्तनकारात त्यांचं नाव आहे. आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज उगले, गोड गोड त्यांचं नाव आहे. वा. आणि मग गायन मसड आणून घातली. कडव्याच्या गाड्या वळही लावली, छप्पर केलं गाईला. गडी गडी सगळे घेऊन आले. 1425 गडी होते. 3600 एकर ऊस होता. माया का गोळ्या संपल्यात. दुखत मग कमराचा आणि डोक्याचा काही संबंध नाही ना. याचा आहे आठवड्याला एक इंजेक्शन, 15 दिवसाला एक. त्याचा काही याचा आणि याचा काही संबंध नाही. त्या अपघातामुळे क्रॅक आहे, त्याचं काय असू द्या, हे नाही दुखत मग. आणि मी ऐकूनच सांगत नाही, वाचून सांगतो. आणि ज्याचं ऐकलंय त्यांचं नाव बी सांगतोय. अधिकाऱ्यांचं वक्ते बाबा असतील, रंगनाथ गुरुजी असतील, माधव महाराज मगर असतील, असे काही जे ठराविक लोक, अशा लोकांचे वाक्य सांगा, ते प्रमाण असते, प्रमाण असते. वापस केले. बाई किती चतुर होत्या लक्षात घ्या. अहो 3600 एकर ऊसच्या बाईच्या बापाला भोसले काका पितळे गुरुजी, आणि त्या घरची बाई वाटीभर पिठामध्ये म्हणजे 75% उंबर आणि 25% ज्वारीचं पीठ, उंबर शिजून एकत्रित मळायचं, मिठाच्या खड्यासंग भाकरी खाच्या. 3600 एकर ऊस बापाला. आताच्या पोरीनं तर बोट मोडे असते. मेल्याचा सत्यानाश होऊ, त्याचा खाना खराब होऊ, त्याचं दुपारा मड निघू, असं म्हणले असत्या. नाही, दोष तो प्रारब्धाचा, ललाटीच्या भास कळा, कासया वितरा झळा आपुलिया कर्तव्याच्या. आपल्या प्रारब्धाच्या झळा दुसऱ्याला कशाला द्यायच्या. असं तू पाटील विठाला 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 कोणाचं असू द्या. कर्म ठराविक लोकांचं फिरलं. 48,324 दाशा भांडे घासायला. पण बाईला शेण काढावं लागलं हो अण्णा. द्रौपदीला शेण काढावं लागलं. देवाला जितक्या पोरी आहेत का पंढरपुरातल्या मालकाला, प्रत्येकीला 3-3 पोरी झाल्या. 16,108 गुणिले 3 48,324 पोरी. इतक्या दाशा त्या भांडे घासायला. पण शेण काढावं लागलं. प्रारब्धाचा कल फिरला. नाही दोष दिला तरी पण विटेवरच्या मालकाचं भजन गायलं द्रौपदीनं. माणसानं नशिबाला भांडलं पाहिजे हो, नशिबाला. उग लोकांना अधिक मास महिना आला, सासून मला अंगठी घालाव, भिकार चोट कुठला. अधिक मास महिना आला, सासूच्या अंगावर दळी तू का तो महिना. हा, तू हे बोट तोडून टाक ना. अंगठ्या नाहीत तर सासूल कशी देईन ती.
आणि तुला पोरी झाल्या तो जावायला किती घातल्यास. चुकीच्या गोष्टी आहे ना. आपल्या प्रारब्धाला भांडा. आणि तुम्हाला एक सांगू का, अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. कुत्रे विमानात बसायलीत ना, कुत्रे आमच्या मित्रांनी कुत्रा आणलं मलेशियातून 1,18,000. ते का चलीत थोडंच आणलंय. त्याची इतकी प्रक्रिया, ते शीटवर बसू द्यायचं नाही. शीट तिकीट तर काढायचं, पण पोटाला पिशवी, लहानसं पिलू होतं आणि त्या पिशवीत कुत्रं. शेजारी जर म्हणलं आम्हाला जमत नाही तर चल खाली उतर. इतकी त्याची नियमाची प्रणाली विमानामध्ये. हो, मग कुत्रे विमानात बसाले, प्रारब्ध आहे त्याचं, त्याचं नशीब येते. अहो नशीब, तुम्ही 1.5 लाखाचा बैल आणला देवराव पाटलांनी, 1.5 लाखाची बैल जोडा आणला. तिपणीला हाना, न्यावंगरीला चाहुरीला धरा, रासण्याला धरा, रेंगीला धरा. 12 क्विंटल माल टाकली सोयाबीन तरी त्याच्या गाडीला धरा, बैल वापस येत नाही. पण चारा कुठं माहिती आहे का, बांधून. चारा बांधून. आणि आईला सोड्याला कठाळ्या. आकड्याचीच कंस खाणार. कोणाचं नशीब मोठे. मग हाव नशीब, मग कठाळे सुद्धा नशीब घेऊन येते. तर 2-2 बायाच्या कठाळ्यानं बी येड्यावानी करून ना. आपण कशाला लोकांवर रुसायचं, त्यानं मला नाही दिलं. तो नशीब आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया. न लगे रुसावे आणि का बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया. आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, वाचोनिया. न लगे रुसावे आणि का बहुता, आपुल्या संचिता रुसावे फुगावे आपोलियावरी, आपुलियावरी. रुसावे फुगावे आपोलियावरी, फुगावे आपुलियावरी. उरला तो हरी सकळही, हरी सकळही, उरला तो हरी सकळही. काय आपल्या नशिबाला भांडायचं ना. बाईनं वाटीभर पिठामध्ये 1-1.5 किलो उमरे टाकायचे आणि त्याच्या पानगे मिठाच्या खड्यासोबत खायचे. प्रारब्धाला भांडणारी बाई होती नशिबाला. पैसे आवडत नाहीत असा माणूस नाही. आयसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. आणि पैसे का नाही आवडा, मालकाचा पुरावा आहे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तरी तो त्याविन चतुर शोभा न पवे. 5 जिल्ह्याचा मालक आडत दुकानदार घेतो आता कासट शेठ, आणि शेवटच्या टप्प्यात भिकारी झाला. मानतेत का त्याला. तो त्याविन चतुर शोभा न पवे, नैवम बाळू महाराज लिखितम. हे का मी लिहिलेलं आहे का. धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधू जन सर्व मानिते वचन, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधू जन सर्व मानिते वचन. प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. काय सात्विक बाई बघा, एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायच्या जीवनात किती गोड वागल्या. गाय आणि मसळ श्याम काकानं भाविक सांगायला.
गाय आणि म्हसड आणून घातली, गाईचं दूध लेकरायला आणि म्हशीचं दूध वाटलं. इकलं नाही, वाटलं. मग दूध ज्या वेळेला फुकट येतं का त्याच्या बदल्यात त्याचा परतावा द्यावा लागत असतो. म्हणजे ज्या पात्रात दूध आलं का पात्रात गहू ज्वारी बाजरी देत होते, याला परतावा म्हणायचं साध्या भाषेत. त्याला विशिष्ट प्रकारचं एक पुराणातलं वेगळं नाव आहे. तर तो परतावा आल्याच्या नंतर म्हशीचा असेल गाईचा असेल तर तिला ते घुगऱ्या करून खाऊ घालीत होते शिजून. पण तिसऱ्या दिवसपासून म्हशीनं परतावा खाणं बंद केला. घुगऱ्या शिजल्या ना म्हशीनं खाणं बंद केला. कारण तुकोबारायच्या प्रपंचातली व्यथा पाहिल्याच्या नंतर म्हशीचं अंतकरण कोमेजलं. परतावा खाणं बंद केला. मग त्या ज्वारीच्या भाकरी. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे. ते कीर्तन कुठं झालं ते सांगतो, ठिकाण नाही सांगत. पण त्या कीर्तनात एक श्रीमंत बाई माणसाईतून येऊ लागली, बायकाईतून. तर रंगनाथ गुरुजी म्हणले, अरे ती मसडी आली, तिला रस्ता सोडा. म्हणजे अधिकार तत्व लोक असतात ना, की तू उशिरा येशील, माणसं तुडीत काय या लागलीस, असशील श्रीमंताची तू. त्या कीर्तनातलं वाक्य. आणि त्याच कीर्तनातलं हे वाक्य गुरुजींचं. गुरुजी म्हणायचे, तुकोबारायच्या दारातून चोर चाललाय. तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक वट्टा होता आणि वट्ट्यावर तुकोबारायची लेकरं झोपलेली होती आणि चोर चालला दारातून. तर या घरातली लोक किती देवाला आवडत होते, यांचं वागणं किती गोड होतं ते गिरगावच्या बाळूला तितकं सांगता येणार नाही, कारण माझी तितकी पात्रता नाही. पण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली त्या अंगणातली माती किती पवित्र होती बघा. चोर तुकोबारायच्या दारात आल्यावर त्या मातीच्या सुगंधात इतकी ताकद होती. चोराचा भाव बदलला आणि अंगावरची शाल चोराईने तुकोबारायच्या लेकराच्या अंगावर टाकावली. चोराचा भाव बदलायची ताकद ज्या मातीत होती, ती माणसं किती भाविक असतील कल्पना करा ना. आले तुकोबाराय वारीहून आल्याच्या नंतर मंदिरात देवाला लाही बुक्का प्रसाद वगैरे सगळं ठेवला. तुळशी वृंदावनाला तुळशी महादेवाला प्रसाद ठेवला. घरातल्या दारातल्यांना जे आली त्यांना प्रसाद वारीचा दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाईनं बसायला टाकलं. स्वर्गात कोण माणूस आहे सांगू का तुम्हाला? मला का नाही पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे म्हणून लांबत बघा कीर्तन. शहाण्या दारे धरणाऱ्यानं गव्हाला पाणी देता देता भवतालचं गवत उपटिलं पाहिजे माल्यावरलं. पुन्हा खुरपायचा ताण कमी होतो. नाही तर मी सरळ सरळ बोलत राहिलो तर आता लोक 9-10 पुरावे दिले असते. पण मला नाद आहे गवत उपटायचा, त्याच्यामुळं लांबत हे. काय सांगू लागलो? हो हो वारीहून आले. हा, श्रीमंत कोणाला म्हणायचं, नशिबवान कोणाला म्हणायचं? दिवसभर रानात काम करावं, 5:30-6 वाजूस तर बोराट्या काराट्या अंगाला घासलेल्या असावा, थकून जावा आणि घरी आल्या आल्या बायकोनं गरम पाण्याचं बकेट पाय धुवायला ठेवा. त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. काच लावलेल्या बंगल्यात राहिला पण बायको त्याच्याकडे बघणं, त्यानं म्हणायचं मी मसन वाटेत आहे. काय अडचणीत हात घालूत ना, काही इचू निघत असते. सोपा पुरावा, सोपा पुरावा. कर्कशे संगती दुःख उदंड, मालकाचा पुरावा आहे तो. पुरावा आहे, पुरावा आहे. आपण म्हणायचं आपण स्वर्गात आहेत का नरकात आहेत, आपण ठरवायचं, आपण ठरवायचं. पाय धुवायला पाणी दिलं. एखाद्या लोकांचे शब्द जिजाबाईच्या विरोधात जात असतील, त्यांची ब्रेक लायनर तुटलेच समजायचं. ज्या वाहनाचं ब्रेक लायनर तुटलं ना, ते वाहन ठरल्या जागेवर थांबत नाही. तसं एखाद्याच्या जिबीचे लगाम तुटलेले असतील, ते काही म्हणत असतील. पण जिजाबाईचा तुकोबारायावरचा इतका भाव होता की तुकोबारायनं जेवण केल्याशिवाय त्या पाणी पण पेत नव्हत्या सूर्यकलेपर्यंत. हा जिजाबाईचा भाव होता. म्हणून पंढरपुरातला मालक पायाची माती चाटीत होता. येडा आहे का तू? हा, कोणाची माती चाटायला? दातानं काटा. अहो, कृपा कटाक्ष निहाळीले, त्यानं पाहिल्यावर जखमा नीट होत्यात, मेलेले उठून बसले. मग काटा निघत नव्हता का? का दातानं काढा? मालकावर अतूट श्रद्धा ठेवणाऱ्या बाईच्या पायाची माती चाटावा ही पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा अपेक्षा होती. त्या बाईच्या विरोधात कसं वाईट बोलता? उलट तर मी म्हणतो, जिजाबाईचा शेवटचा संसार
दुसरीपासून तर 7वी पर्यंत मराठीतल्या पुस्तकात असावा. या महाराष्ट्रातली एकही बाई फाशी घेणार नाही, एका बायांना पेटून घेणार नाही. का? एवढ्या श्रीमंताची पोरगी असताना इतक्या गरिबीत तुकोबरायच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, पण तिनं घरानं केलं नाही. आता गॅसची टाकी नवऱ्याच्या डोसक्यावर, बाजाराच्या पिशा आणू आणू बोटकचे कांडे तुटले त्याचे, तरी माहेरात गेल्या म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही. तू या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत 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 तू जाग्यावर माती करावं लागन, जाग्यावर मसन वाट्यात न्याचं काम पडणार नाही. किती चुकीच्या गोष्टी आहेत सांगा ना. हा, याचंच तर नाव कीर्तन आहे. घरात नीट वागणं याचं नाव कीर्तन. मी तर नेहमी सांगत असतो. त्या दिवशी बोललो तुमच्या कीर्तनात, त्या दिवशी पाथरीला सुद्धा बोललो. अण्णा, आपल्या बाप दाद्याने अर्ध्या रात्री झोपीत काढ्या, अंधारात काढ्या, चुकून बोललो, अर्ध्या रात्री अंधारात काढ्या. झोपताना जेवण झाले की झोपताना दिवे इझिले की या दिव्यातलं अर्ध तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि लेकराचे संसार गोड व्हावा, याच्याकरता त्यांनी अंधारात रात्री काढ्यानं. आणि मग ते म्हातारे झाल्या, काल कुरकुल्या आणि गालाच्या सुनानं पोरग बागलात घ्यावा, दोनच तोंडन खिचडीन बोंड, उलथी होशीन उलथी. हो, आणि त्यो बी बाब्या पालथा होईन. काय करायचे कीर्तन ऐकून? महाराजाच्या पाया पडायला. महाराज जळण तू ह्या पापानं. सगळ्यात मोठी सेवा आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांची, सगळ्यात मोठी सेवा आपल्या वाडवडिलांची, आणि सगळ्यात मोठी सेवा सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांचा आदर करण्यात. इतकी सेवा जगात दुसरी कुठलीच मोठी नाही, कुठली मोठी नाही. असो, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला बोऱ्या टाकला, पात्र लावलं, लालजर दाढीतलं दूध वाढलं. आडी होती, पहिल्या आड्या होत्या, जुन्या लोकांना माहित. आमचे नशीब फुटके, आम्ही श्रीमंत कैदी आहेत. आम्ही कसे आहेत माहिती आहे का? श्रीमंत कैदी, श्रीमंत कैदी. जमीन 150 एकर. महाराज दूध प्यानं. मी म्हणलं करा, आणि पोराला पाठवून उंदीर आणल्या आणि ढवळी थैली आणली दुधाची. मी म्हणलं मी रोगर पेन, पण हे नाही प्याचा. जमीन 150 एकर आणि थैली आणली दुकानावरून. ती जिवंत कैदी येणार नाही. कशाला प्याचं दूध? त्याच्यापेक्षा घासलेत प्याव वाटिकस, पोट तरी दुखायचं नाही. त्या दुधानं 150 बिमाऱ्या होत्या ना, कशाला ते प्याचं? जिवंत कैदी. काय आडीतलं दूध. मी एका घरी जात होतो, परिस्थिती असू द्या मागची, आताची इचकू नका आणि पहिली काढू नका माहिती. तर मग आम्ही ते दूध आणायला जाचो, तर त्या बाईनं दुधावरची झाकणी काढ्या, जो सुगंध येत होता का, त्या सुगंधात वाटायचं लिटर भर दूधच पिलंय. असला सुगंध होता त्या आडीतल्या दुधाचा. काय गंधासारखं दूध आहे. काय काय कुठल्या बी गोष्टी, हो कुठल्या बी गोष्टी. ह्या काय बाया करा 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 करा, गावरान भेंडर तोडायच्या, त्या निबरडग असले तर वरोट्यान फोडायच्या, त्याची आमटी करावा, तिच्या असा तवंग येत होता. ती आमटी अशा 1.5 आणि 3 भाकरी चुरून खात होतो माणूस. हे मिक्सरचे मसाले, हाताचा आवाज नाही, भाजीचा आवाज नाही, आणि पुढचं नाही बोलत आता. हे सगळे आपण श्रीमंत कैदी, श्रीमंत कैदी. कोरोनानं आपल्याला जाग केलंय. आता तरी जुन्यावर या, या जुन्यावर. तुम्हाला एक माहिती का भाऊ, गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकार चूट म्हणत होते. अण्णा तुमच्या लहानपणी जे गुळाचा चहा पित होतं का कासट, भिकार चोट येते, त्याला काय साखऱ्या जाऊ का तू? आणि आता ज्याच्या जवळ लय मोठे पैसे, त्याची गाडी गुळाच्या चहा पुढं. मी तर पेतच नाही, पण एखाद्यावर जेवायचा मेळ नाही लागला, विष्णू गुळाचा चहा पाय रे. आणि बॅग तर फुल भरलेली पाकिट आहे ना. आणि पहिले गुळ, आणि श्रीमंताच्या घरी साखरेच्या पोळ्या पुरणाच्या, आणि गरिबाच्या इथं गुळाच्या. आता कोट्याधीश माणसं, गुळासारखी चव कशातच नाही. आणि मधल्या काळात कुठे गेली ती पांदीला तू ह्या अक्कल, हा तहतले साखऱ्या बोखंडीवर घेऊ लागला. काळ 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 बरोबर नीट करतोय माणसाला. कोरोनानं माणसं अशी आपटू आपटू हाणले, चांगले चांगले नीट केले. विठाला विठाला त्या आळीतलं दूध आणि ज्वारीची पांढरी भाकरी, टाळकीची भाकरी होती, वाढली. तुकोबराय स्वतःच्या अंगाला चिमटा घेत होते. एवढाच पुरा वाजले किती हो?
रामराव भाऊ कौरक चल द्यायचंय. आणि कधी जेवायचे? स्वयंपाक आटपला नाही का अजून? नाही का? तो तुकोबारायनं असा चिमटा घेतला अंगाला स्वतःच्या. मी झोपीत तर नाही यांना असं तुकोबारायला वाटलं. कारण फार दिवसापासनं अखंड ज्वारीची भाकरी नव्हती. दिवस कल्ले. तुकोबारायच्या दोन बाजू सांगायचे. वैकुंठवासी नामदेवबा पठाडे त्यांचं एक मी कीर्तन कॅशेटवर ऐकलं. दोन बाजू सांगायचे. फार विद्वान व्यक्ती, प्रकांड विद्वान व्यक्ती सुभाषबा. ते म्हणायचे तुकोबारायची श्रीमंती मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. आणि तुकोबारायची गरिबी सांगायला सुदामदेवाचं पासांग पुरत नव्हतं. इतकी तुकोबारायची गरिबी होती आणि तुकोबारायची श्रीमंती पण होती. दोन्ही गोष्टी भोगल्या. तर कुठून आल्या असत्या भाकरी? आवले भाकरी म्हशीच्या दुधाचा परतावा आहे. किती वेडी आहेस ग तू? आवाज किती वेडी आहेस ग आवले, तुला कसं कळत नाही? म्हशीचा परतावा त्या म्हशीसाठी आलेला असतो. तिला घुगऱ्या. म्हशीनं परतावा खाणं बंद केलंय. पर्याय संपला. ठीक आहे. आणि दूध आणि भाकरी. होय मालक जेवा. मी सारखी वाट पाहत होते. प्रेम किती होतं सांगा. ऐका. आगा तिथी वृद्धीची नि आवा का, तिथी वृद्धीची नि आवा का, आणि तिथी शयाचे निका. काही लोकांना वाटतं तिथी वृद्धी व्हावा म्हणजे 2 एकादश यावा, 2 द्वादश यावा. आणि जिजाबाईला वाटत होता अण्णा तिथी क्षय व्हावा आणि वारीहून मालक लवकर यावा. इतकी आवड तिथी क्षय. मालक तुम्ही दूध आणि भाकरी खावा, माझ्या अंतःकरणातला भाव आहे. ठीक आहे. पाणी फिरिलं, श्लोक म्हटला, गजर केला. पण खास तोंडात घालणार लक्षात आलं. आवले म्हणायचे जी मंदिरात देवाला नैवेद्य दिलास का ग? आता भाविक बघा, आता भाविक कोणाला म्हणतात पहा. मंदिरात नैवेद्य दिलास का ग? मालक गाईचं शेण काढणं, म्हशीचं शेण काढणं, त्यांना चारा टाकणं, धारा काढायला कोणी नाही. मला वेळ लागतंय. मी धारा काढायला नाहीत पहिल्या, तरी पण दुधाची आवड होती. मी धारा काढायचं शिकले. याच्यामधून देवाला नैवेद्य द्यायचं विसरले. मग असू दे, तू उद्या देवाला नैवेद्य दे, मग मी उद्यापासून दूध खायला सुरुवात करीन. तुकोबाराय 2.5 दिवसाचे उपवासी आहेत. 2.5 दिवसाचे. मी उद्यापासून दूध खायला सुरुवात करीन. मालक जेवा ना बरं. मी उद्या जेवढं गाईचं दूध निघेल का तेवढं देवाला नैवेद्य नाही दाखवीत, तेवढं त्याला पाजूनच येते. ताकद होती. मी तितकं दूध पाजूनच येते. अण्णा ठराविक लोकांना देव भ्याला बरं जेवण्याच्या बाबतीत बरं का. असे काहीचे घाण कामं केले असतील, पण सगळ्याच्या हातानं सुभाषबाबू जेवला नाही. जेवला ठराविकच लोकांच्या हातानं. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या सवे. नामदेवराय सोबत जेवला. जेव घातलं जिजाबाईनं. ठराविक लोक होते, ठराविक. सगळ्या याद्यानंतर बघू आपण. मी उद्या देवाला दूध पाजून येते, पण आज जेवा. तर तुकोबारायने विचार केला जास्त तोंडी लागणं हे वादाचं प्रकरण असतं. म्हणून मुद्द्यावर आले का सटशेट तुकोबाराय. आणि पत्नीला विचारला, आवले मी वारीला गेल्यावर दुसऱ्या दिवशी गायन मसड आली, मग तू दूध किती बाऱ्या पेलस? मी वारीला गेल्यावर तू दूध किती बाऱ्या पेलस? वाक्य ऐका, किती बोधावर आरूढ वाक्य येतं. जिजाबाईनं सांगितलं, मालक तुमच्या आणि माझ्या मधातला आंतरपट सुटला. आणि आंतरपट सुटायच्या वेळेला एक मंगलाष्टक असतं वेधीचं. आता सावध सावधान समयो, साधा समीप्यासे वाग्वादान करा, फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू. सकाराम तात्याचा बब्या, तुळसाबाईचे बबी. हे मंगलाष्टक शास्त्रातले नाहीत.
असे मंगलाष्टक ज्या लग्नात म्हणल्या जाते त्या लग्नात पोरीच्या बापाच्या पोराच्या बापाच्या डोक्यावर पाप पडत असते. यजमानस्तु अधिष्ठितम यत्पूर्णात मुच्यते नाम पापाग्र भय दंडितम दक्षिणाधिपतये नमः. दक्षिणाधिपती म्हणजे यमांना, यजमानाच्या डोक्यावर पाप असते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. चांगलं म्हणत जावं मंगलाष्टक. मंगलाष्टक हे आशीर्वाद येतात आपल्या संस्कृतीतले, नद्यांचे आशीर्वाद. चर्मनवती नावाच्या गंगेचं नाव मी नेहमी सांगत असतो. या गंगेच्या तीरावर कर्णाचं लग्न झालं. वंगदेशाचा राजा आहे कर्ण. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वृषाली सारखी पावित्र्य सात्विक सदाचारी पवित्र अशी स्त्री कर्णाला प्राप्त झाली. वृषाली काय वाचे जा, मोठ्या लोकांचे चरित्र वाचा, जीवन मोठं होत असतं माणसांचं. या बा एक तर मोठ्या लोकायला आपल्याकडे बोलवा, सात्विक तत्वातले मोठे लोकांना आपल्याकडे बोलवा. आपल्याकडे ते येत नसतील, आपली ताकद नसेल तर आपण त्यांच्याकडे जा. आणि ते त्यांच्या जवळ बी येऊ देत नसतील तर त्यांचं चरित्र वाचा. पर्याय सांगितला आपल्याला, पर्याय. एक तर आपल्याकडे घ्या, आपण त्यांच्याकडे जा. नाही जाता आले, नाही जाता आले तर त्यांचं चरित्र वाचा. हो. घेता सज्जनाची पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. चांगल्यांचे नाव घेतले ना माणूस मोठा होत असतो, मोठा होत असतो, मोठा होत असतो. मी काल परवा सांगितलं होतं कीर्तनात, ज्वारीत निघलेले उंदर माणसं मारितेत, गव्हात निघलेले उंदर मारितेत, बाजऱ्यात निघलेले उंदर मारितेत, आणि गणपतीपाशी निघल्यावर मोदक खाऊ घालतेत. मग उंदीर कोणामुळे मोठा झाला? गणपतीमुळं. मग 2-2 पायाच्या ढवळे शिपीट कपडे घातलेल्या उंदरांना कळालं पाहिजे आपण सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रतिमेजवळ गेलं पाहिजे. आपली सुद्धा पूजा होईल. ताकद आहे. दोघांच्या मधातला अंतरपट सुटला. इथपर्यंत आलतो ना. आणि मी तुमच्या घराचा उमरा शेर लोटला. शेर पालथा करीत होते अण्णा. ती तुमच्या काळातली पद्धत होती. आता ही बंद झाली. हो. मध्यंतरी भांडे ठेसाळायची पद्धत आली. मी म्हणलं हे काय धिंगा नाही, त्याला पुरावा नाही. माप पालथ करण्याला पुरावा आहे. द्रव्यम राशी भयो मेयायाम द्रव्ययाम पदा रमास्थित वल्लभे सगोत्री भिन्न गोत्री यज्जायते. पुरावा आहे. सप्तपदीच्या नंतर गायला जातो हा पुरावा लग्नामध्ये. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड शिकलो. मेमरी कार्ड ताईटेन कुलकर्णी काका अजून ते डिलीटच होत नाही. ते डाटा झालं ते डाटा. कधी कधी तुमच्या मोबाईलमधलं जे जाऊन ते बी लुचरायला जाते. चुकीचं बटन दाबल्यावर याच्यातलं नाही जात. हो. तर त्याच्यात काय सांगितलं, येणाऱ्या नवरीनं ते उमऱ्यावर एक माप ठेवत होते. मेय मापाचे प्रकार 21 सांगितले. मेयम तुल्यम सांख्य 3 प्रकार सांगतो. बाकीचे घरी गेल्यावर पाठ करा, कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घातल्यावर रिॲक्शन येत असते. मेय म्हणजे मधात घालून मोजतात. आठवा चिठव निठव आदली मेय. तुल्य काटा. सांख्य आंबे सायखडीच्या मापाने 1 1 2 2 3 3. सांख्य तुल्य मेयम 21 प्रकारचे माप आहेत. बघा तुम्हाला मोबाईलवर सगळं सापडत आहे. फक्त ते पाहत जाणं. आपण नालायकाला चॅटिंग करतो. जेवलास का, काल कुठे गेलता, मसनात, उद्या तुला नेणार आहे. काय करायचं त्या भंगिऱ्याला? आपले आयुष्य कशा करता घालायचं मला सांगा ना. 60-65 वर्षाचं आयुष्य आपण आपलं जीवन उजळण्यासाठी माणसानं आयुष्य घालावं. कशाला घालायचं पंचटाईच्या सानिध्यात आपलं आयुष्य? आणि बघ अंतरपट सुटला तुमचा. शेर वलांडला. गंगाधर अण्णा तुमच्या उमऱ्याच्या आत आले. जिजाबाई म्हणतात तुकोबारायला. आणि देवाच्या देव्हाऱ्यात एक लंगडा देव ठेवला. आपल्याकडं रंगनाथ आणायची पद्धत होती. रंगनाथ आणायची पद्धत होती. कारण त्याच्या पाठीमागं फार शास्त्र होतं. वैकुंठवासी लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम पुरीकर सांगायचे. मी त्यांच्याकडे एक पुरावा एका मोठ्या माणसाचा ऐकिला. आता ते हे लांबतं कीर्तन बघा. आज एक बाई मेली, भावकीतली 3 दिवसाला मेली तर सुतक कोणत्यावर फिरावं ते पुरावा सांगायचे. ते अधिकारी लोक होते काही काही, आणि त्याशी वाचून सांगायचे. असा गाफील पुरावा नव्हता. तर काय सांगत होतो मी आता तुम्हाला? रंगनाथ. तर ते विनोदात सांगायचे. तर नवरी म्हणली मी तुमच्याकडे येते, पण याची सेवा करावी लागती.
मग त्याला देवारा लुटायचा कार्यक्रम म्हणायचे. परवर पाहायला गेले, मग ती परवारावरली नाटी टाकायची, आजीला टाकायची, इनीला टाकायची. मग हे मधले सगळे नाटकं होते बरे. हे विनाकारण ब्रेकर केलते. ह्या ब्रेकरची काय गरज नव्हती मधले आदळण्यासाठी. हो, हे ब्रेकर मधले आदळण्याचं. त्याचा मुख्य गाभा होता फक्त ते देवारा परवर पाहणे आणि ते देव घेणे. मग यानं इकडं आल्यावर काय पद्धत मांडली, तुझ्या माहेरात पद्धती हे देव संघ घेतल्याशिवाय नवरी संघ येत नाही. आमच्या बी गावात अशी पद्धत आहे, इथं आल्यावर गावातल्या सगळ्या लोकांच्या पाया पडल्याशिवाय संसाराला सुरुवात होत नाही. त्याला वांद्याची पद्धत म्हणत होते. वांद्याची पद्धत. जरा जीनच्या पॅन्टीवाल्यानं कान उघडे करून ऐका. वान द्याचा कार्यक्रम तुला हनीमूनला निघाला, तिकडच बोंबलत मेला. विठाला विठाला वान देण्याची पद्धत म्हणजे गावातल्या ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद घेऊन प्रपंचाला सुरुवात. मग एका व्यक्तीनं गाणं गायलं, सुख संसारी या वेलीला यावी सुंदर फुले, आजला शुभ मंगल झाले. मंगलाष्टक नाही, मंगलाष्टक गाणं आहे. गाणं हल्ली तर आता गाणेच जास्त म्हणाले. कोणी एखादी पोरगी येतील, माईक घेतील, खालचे टाळ्या वाजितील. अरे सगळ्याच्या नाकावर मिरे वाटले गाणं ऐकल्यावर. काही गोष्टी काही गाणं गाण्याच्या ठिकाणी बरा असावा, विधीच्या ठिकाणी बरा असतो. शास्त्राचा नियम येतो. आणि मग मी त्या दिवशी नियम केला, देवगा घरात तो देव टेकल्या तुम्ही. त्याच दिवशी त्या देवाला प्रार्थना केली, घरात आलेला नवा पदार्थ कपाळाच्या मालकानं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. कोणी पण केला माहितीये? जिजाबाईनं. तुकोबाराने विचारलं, तू दूध पिलंस का? तर मालक त्या दिवशी शेरवालांना त्या दिवशी पण केला, संकल्प केला, घरात आलेला नवा पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. ऐक आवले आवले, ऐक ऐक ऐक. तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय, म्हणजे 10 वर्षात झालंय. तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय. आणि तू संकल्प केला, घरात आलेला नवा पदार्थ मी खाल्ल्याशिवाय तू खात नाही. तुझा कालचा संकल्प आहे, आमचा 17 पिढ्याचा संकल्प आहे. घरात आलेला नवा पदार्थ मंदिरात दाखवल्याशिवाय आम्ही खात नाहीत. बाईचा पर्याय संपला अण्णा. आणि बाईनं आडीतलं दूध लोटक्यात घेतलं. नाना कडक तापलेलं दूध लोटक्यात घेतलं आणि ते लोटकं गरम होतं म्हणून हातावर पदर घेतला आणि त्याच्यावर लोटकं ठेवलं. सांगितलं, मालक ताटावून उठू नका, मी दूध पाजू, नैवेद्य दाखवते. आणि मंदिराकडे चालल्या. मंदिराकडे जात असताना जिजाबाईला देवाविषयी वाद नव्हता. एवढाच पुरावा आहे का? माणसं जेवायची. पुन्हा मला मगाशीच सांगितलं होतं, रात्री वादळामुळं उशिरा स्वयंपाक सुरू झालाय. जरा वातावरण बदललं होतं ना रात्री. आणि कीर्तनालाही थोडासा उशीरच झालता सुरू करायला थोडासा. हो, आज जरा चालक मालक संघटना मीच होतो. हो, आमची गाडी जरा शोरूमला गेली, सकाळी गुरगुर वाजू लागली. अरे म्हणलं हिला दवाखान्यात नाही. मग ड्रायव्हर गेलो, मी गाडी दुसऱ्याचीच घेऊन आलो. वाटाणा नाना भेटले, मग आम्ही सगळे सोबतच आलो, दोन्ही गाड्या सोबत. तिकडं भाऊनं सोय केली, ती बँड गिंड लावला. पण आपलं नशीब खराब, काय त्याला ऐका नाही. हो ना, जावाई आहेर घ्यायला सासरवाडीत जाणं, त्याच्या भावकीत सुतक पडणं, तसंच आलं बोंबलत. तसं आपलं काम झालं, तिथं बँड लावला, सगळं झालं. पण आता बाळ्या ड्रायव्हर म्हणल्यावर आता कोणाची पूजा करता? चला म्हणलं चल द्या. बघ नाही, पण मालकाला यावं बरं. हो हो, काही माणसं म्हणतील कसा पिना पडला बाळ्याचा, कशी गाडी चरीत आली. तर येवा, एका माणसाची तर 70 म्हशी, 10 येलेल्या आणि गड्याच्या मेहुणीच्या पोरीचं लग्न. गड्याच्या मेहुणीच्या पोरीचे, गड्या भोवतालचं नातं असतं ना ते. गड्याच्या मेहुणीच्या पोरीचं लग्न. वघाराला सोडता येईन म्हणून म्हशीला पेता येईन. वघाराला सोडलं नाही म्हणून म्हशीला पेता येईन. आणि मालकाला दूध काढता येईन म्हणून काळा चहा प्यालाय. आणि म्हशी किती येलेल्या? 10. मला चलिता आल्यामुळं जमलं ना, ताण नाही ना आला. नाही यायला फोन करावा लागला असतं, रामराव भाऊ पाठवा गाडी. विठाला विठाला विठाला. गरम दूध होतं. देवाईशी राग नव्हता शर्माजी, पण याच्यामुळं मालक जेवत नाही याचा राग होता. अण्णा मंदिरातल्यामुळं पती जेवत नाहीत याच्याकरता देवाचा राग आला. देवाचा राग नव्हता.
अहो देवावर जर तिचा राग असता तर माती चाटली असती का? देव किती प्रेम करत होता जिजाबाईवर तुम्हाला सांगतो. तुकोबाराय 3 डोंगरापैकी कोण्यातरी एका डोंगरावर भजनाला जायचे आणि सांगून जात नव्हते आणि दुपारची भाकरी दिल्याशिवाय बाई पाणी पित नव्हत्या. मग कोण्या डोंगरावर जावा? तर कालांतरानं जिजाबाईची तारांबळ होऊ नये म्हणून एक मधला विषय सोडून देतो. एकदम जिजाबाईला एक असा बोध मिळाला की तुकोबाराय रस्त्यानं चालल्याच्या नंतर त्यांचे पावलं जिथं उमटलेत ते पावलं रामकृष्ण हरी म्हणतात. मग पावलाला कान लाईत होत्या. ज्या पावलातून रामकृष्ण हरीचा ध्वनी येतोय त्या डोंगरावर माझे मालक गेले. महाराज ताकद कोणाची असेल ना? नाही, विटेवरच्या मालकाची ताकद आहे भाऊ. शिवाजी भाऊ, विटेवरच्या मालकाची शेठची ताकद सामान्य ताकद असेल. आणि त्या बाईला देव आवडत नाही असं कसं म्हणता येईल मंत्री शेठ? पण देवामुळं मालक उपाशी राहिले याच्याकरता राग आला. येतून कधी कधी शेठची राग येतो माणसाला, येतो राग. आणि म्हणून हातातलं जे गरम दूध होतं का, त्या गरम दूध कोणामुळे होते? अग्नीमुळं. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी माझा आणि त्यांच्या मधातला अंतरपट बाजूला पडला त्या दिवसपासून वात्सल्यच ती तो ज्या येते. आई लेकरावर जितकं प्रेम करते अण्णा तितकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल आणि ते प्रेम जर खरं असेल तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, दुधातून बाजूला जाऊ नको. दूध थोडंफार गरम होतं, आता उकळू लागलं. तिची देवावरी सत्ता, पती दूध उकळू लागलं आणि मग दूध टेकलं पंढरपुरातल्या मालकापाशी. देहूत मालक होते ना एक स्वयंभू मूर्ती, तिथे टेकलं दूध. देवा दूध प्यावं लागते. तेव्हा एक माहिती आहे तुला, देवा मी तुला आग्रह केला नसता रे, पण मालकाचा चेहरा पाहिला, मालकाचं पोट पाहिलं, मालकाची त्वचा पाहिली. देवा किमान 2-2.5 दिवसापासून मालक नुसत्या पाण्यावर येतो आणि मालक जेवायला बसले रे देवा, पण तुला नैवेद्य न दाखिल्यामुळे मालक जेवत नाहीत. तुला माझ्या पातिव्रत्याची आण आहे, तुला दूध प्यावं लागतंय. भगवंतानं अग्नीला सांगितलं याच्यातून बाजूला पड. तर अग्नीनं सांगितलं देवा शाप दिल्याच्या नंतर मृत्यूलोकातलं अग्नीचं अस्तित्व संपून टाकलं तरी हरकत नाही, पण मी याच्यातला बाजूला सरकत नाही. कारण तू ज्याला भेटूस का त्याचं तेज याच्यात आहे. देव कोणाला भेटू? पतिव्रतेला. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तू जिला भेटतोस का, ज्या गोष्टीला भेटतोस का त्या पातिव्रतेचं तेज याच्यात आहे आणि त्या तेजानं मी उकळायला लागलो. भगवंतानं दूध पिऊन टाकलं. वापस आल्या, दाखवला नैवेद्य. मालक नैवेद्य दाखवला नाही, त्याला दूध पाजून आले. जे गाडगं होतं का त्या गाडग्याला दूध पेताना जिथं देवाचे ओठ लागले होते का तितका भाग किती चमकत असेल याचा विचार करा. तो सुंदर किती आहे, पाहिली या वेध लावी. आगनित लावण्य तेजपुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी वेधू. रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या कोटी ब्रह्म हत्या श्रीमुख पाहता जाती रूप पाहता लोचनीन सुख झाले हो. इतकी रूपाची ताकद ते ओठ गाडग्याच्या जितक्या भागाला लागले तेच काय असणार ना, काय तेज असेल बघा. मालक बाजून आले. इतका आनंद वाटला तुकोबरायला, इतका आनंद वाटला. हावले काय तुझ्या आई बाबाचं पुण्य आहे ग, काय तुझ्या आई बाबाचं पुण्य आहे ग. तू माझ्या प्रपंचात पडलीसारी तुझ्या हातानं विटेवरचा मालक दूध पितोय. काय तुझ्या आई बाबांचं पुण्य आहे. वा वा, मुलगी चांगलं वागली की 2 घरचं नाव वाढतंय. 2 घरचं नाव वाढतंय. बापाकडचं वाढतं आणि सासऱ्याकडचं वाढतंय. तुकोबरायच्या तोंडातून वाक्य पडावले, काय तुझ्या आईबाबांच्या पुण्याचा वर्षावे तुझ्यावर. तुझ्या हातानं जगाचा बाप दूध पितो. आणि दूध भाकरी खाल्ली. भजना करता मंदिरात गेले. पुरावा आपला इथं भाविकाची आवडी. मग करी सेवा निज प्रीती 10 मिनिटात सांगतो पूर्णविराम करतो. तुम्ही जर म्हणले लगेच जे इठ्ठल करा तर लगेच, काय ताण नाही त्याला. मग मंदिरात भजन सुरू झालं.
गंगाजी मवाळ होते भजनाला, सोनबा ठाकूर होते पकवाद वाजवायला, अजून 7-8 लोकांची यादी आहे. ही सगळी लोक भजनाला. पण एकट्या तुकोबारायला देवाचे ओठ सुजलेले दिसत होते. मोठाली ओठ झालते, काळे निळे ओठ पडले होते, लालजरत ओठ काळे निळे पडले होते. मग हे सगळं तुकोबाराय पूर्ण भजनात पाहत होते. देवाला आजार काय झाला असेल, ओठ कशाने सुजले असतील, काळे निळे कशा काय पडले असतील. भजन आटपलं, विना खुंटीला अडकवला, चिपळी कमरेला खोसली आणि विटेवरच्या मालकाच्या जवळ तुकोबाराय आले. देवाला विचारलं, देवा ओठाला काय झालं? काय नाही काय नाही, थोडा आजार आहे, होत राहील नीट, थोडा आजार आहे. पण तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुमच्या अंतःकरणातली एखादी दुःखाची भावना तुम्ही सांगावा आणि ती ऐकायची लायकी आमच्यात नसावा. मी तितका लायकहीन आहे का? मग मात्र जगाचा मालक खाली बसला आणि वाक्य न बोलता तुकोबारायच्या मानावर मान टाकली आणि भगवान रडू लागले. तुकोबारायांनी आपल्या धोतराच्या कोपऱ्याने देवाचे डोळे पुसले. विचारलं, प्रभू मी केलेल्या प्रश्नामुळे आपण रडता? नाही तुकोबाराय, सांगा ना देवा, ओठ का सुजले? काही नाही, आई साहेबांना आणलेलं उकळतं दूध पेलो. तुकोबाराय म्हणले, देवा आमच्या वेड्या आवलीला कळत नव्हतं रे. तिनं दूध थंड व्हायच्या अगोदर तुला पाजलं रे देवा. पण तू तर चतुर आहेस ना रे, देव चतुर, देव चतुर, चतुरा तो शिरोमणी. तू विवेकाचं टोक आहेस, तुला कळत नव्हतं देवा गरम दूध कसं प्यावं. तर ऐका तुकोबाराय, 2.5 दिवसाचे तुम्ही उपवासी होतात आणि तुम्ही जेवल्याशिवाय तिच्या अंतःकरणातली तळमळ संपत नव्हती. म्हणून तिनं सांगितलं, देवा अख्खं आयुष्य ज्यानं तुझ्या भजनात घालावा तो 2.5 दिवसाचा उपवासी रे. तुला नैवेद्य दिल्याशिवाय ते जेवण करत नाहीत रे देवा, पेना दूध. म्हणून तुकोबाराय तुम्ही वेळेत जेवण करावा याच्याकरता थंड आणि गरमचा विचार केलाच नाही, दूध पिऊन टाकलं. दृष्टांत संपला. राजे हो, 2.5